सना मलिक शेख 172 अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात आणि मुंबई उपनगरातून बोलते. आजचा आमचा मुद्दा होता शहरीकरण, पायाभूत सुविधा आणि पोल्युशनचा, हवामान बदलचा. तर यावर आम्ही खूप काय 20-25 लोकांनी डिस्कशन केलं आणि वॉटर, मीटर, गटर याच्या पुढे आपण शहरीमध्ये काय काय विषय घेऊ शकता. त्यामध्ये व्हर्टिकल स्लमचा एक मुद्दा आला, गिग वर्कर्सचा एक मुद्दा आला, नंतर व्हर्टिकल गार्डनचा एक मुद्दा आला, ट्रान्सपोर्टेशन हबचा एक मुद्दा आला, हॉकर्सचा एक मुद्दा आला. तर यावर एक क्रक्स आपण कसं पुढे दादांसोबत कोणत्या विषयावर आपण जास्त ध्यान देणार मॅनिफेस्टोसाठी, किंवा आपल्याला शहरी भागात आपल्याला जेव्हा निवडणूक लढायचं आहे तर आपण कोणत्या मुद्द्यावर जास्त लक्ष देऊ शकतं आणि दादाला कोणत्या विषयावर लक्ष घालण्याची आपण ते प्रिपरेशन दाखवणार. त्यावर आपली आज फायनल बोलणी झाली आहे. आज जे एक्सपिरियन्स होता, एक नवीन काय आपल्याला शिकवायला किंवा पक्षासाठी आणि पक्षाला निवडणूकच्या आधी कोणत्या प्रमाणे तयारी करण्यात येणार आहे आणि करायचा हवी आहे, त्यावर आपण आज खूप मोठ्या प्रमाणे आज शिकवायला मिळलं आपल्याला. तसं मला वाटतं हे जे आहे सुरुवात चांगली झाली आहे तर अंत पण चांगलंच होणार आहे. की आपण जेव्हा नेत्यांसमोर जातो आहे तर खालचं आणि जे लोअर ग्राउंड्स लेवलचा जे इश्यू असते ते आपल्याला जास्त माहीत असते आणि जे मोठ्या नेता आहे जे मोठ्या पद्धतीने मोठे काम करत आहेत त्याला माहीत नसते. आपण छोटं कारण ते विषय जे आज दादांनी आपल्या भाषणमध्ये पण सांगितले ते 15-20 वर्षाच्या आधीचा जो विषय होता आणि जसं पॉलिटिक्स होता आणि जसं इलेक्शन निवडणूक लढवायचं होतं आणि लढत होतं, तेव्हा आज जो विषय ते वेगळा आहे. आज इलेक्शन आणि निवडणूक लढण्याची पद्धत पण चेंज झाली आहे. तो असंच आहे जसं ग्राउंडचा विषय 15-20 वर्ष आधी होता, आता आहे ते चेंज झाला आहे. तर ते विषय आता आपल्याला लीडरला कसं सांगायचं आणि आपण त्या लीडरला आपण कसं माहिती देणार, हे सगळे आपण एक प्लॅटफॉर्मवर, एक टेबलवर, मोठं छोटं कार्यकर्ता, नेता, आमदार, माजी खासदार, माजी मंत्री एकत्र बसून सगळ्या विषयावर डिस्कशन केलं आहे. आणि वेगवेगळं मला वाटतं महिलांच्या विषयासाठी एक ग्रुप होतं, आता शहरी भागात एक ग्रुप होतं, नंतर एज्युकेशनसाठी, हे सगळे वेगवेगळे जे सोशल विषयज आहे त्यावर एक ग्रुप सगळ्या पद्धतीने एक आपण घेऊन ते ग्रुप घेतला होता. म्हणून मला असं वाटतं की नक्कीच यामध्ये आपण जे 5-5 एसेन्शियल मुद्देच घेणार तर आपल्या मॅनिफेस्टोसोबत आणि आपण याला खूप खंबीरपणे घेऊन पुढे जाऊ शकता आणि मला वाटतं नक्कीच आपण विजयी पण होऊ शकतो. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.